नमस्कार सेकताईनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आपल्याला या महिन्याचा जो मासिक ई-सी-सी डे आहे तो साजरा करायचा आहे. तर त्या ई-सी-सी डेची पूर्वतयारी कशाप्रकारे करायची आणि त्या ई-सी-सी डेमध्ये कुठला विषय घेतलेला आहे आणि जो Google फॉर्मॅट आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे बदल झालेले आहे. तर या सर्व विषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असल्याप्रमाणे आपल्याला 10/2/2025 या दिवशी आपल्याला आपला अंगणवाडीतील मासिक ई-सी-सी डे साजरा करायची. तर त्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करायची. तर या ई-सी-सी डेच्या विषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर आपण YouTubeचं सेक्शन जॉइन केलं असेल, तर त्या सेक्शनमध्ये आपल्याला ह्या ई-सी-सी डेविषयी भरपूर माहिती मिळाली असेल. तर आपला जो 10/2/2025चा ई-सी-सी डे आहे, तर त्याचा विषय आहे माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी. तर ह्या विषयावर आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्या कार्यक्रमामध्ये कुठल्या प्रकारचे विषय घ्यायचे आहे ते आपल्या इथं स्क्रीनवर दिसत असेल, तर आपल्याला 5 मिनिटासाठी बघा इथं म्हटलेलं आहे पालकांचा सहभागाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अंगणवाडीचे महत्त्व पटवून द्यायचे आहे आणि 20 मिनिटासाठी आपल्याला ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. तर ॲक्टिव्हिटी ह्या 5 प्रकारे हे बघा. तर आपण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये अंगणवाडीचे सजावटासाठी एक गट बनवू शकतो किंवा पोस्टर गट, खेळणी गट, स्वच्छता गट, रोपटे लावणे ह्या विषयावर आपण इथं चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण ह्या विषयाला अनुसरून बरंच काही कल्पना करू शकतो आणि बरेच काही नवीन करू शकतो. तर ते कशाप्रकारे ते देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला बघा WhatsApp ग्रुपवर आलेले एखादे वर्कशीट पालकांसोबत आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची किंवा त्यांच्यासोबत जोडायची. त्यानंतर पालकांनी त्यांच्या मुलांची प्रगतीबद्दल बोलायचे. त्यानंतर आपलं सर्व कार्यक्रम झाल्यानंतर समारोप करायचा आहे. तर हा आपला या महिन्यातील ई-सी-सी डेचा विषय आहे. तर तर हे आपण बघू शकतो. ह्याविषयी आपल्या पालकांना आपल्या फोन कसा वापरायला ते शिकवूया. तर आपण त्या जो आपला ई-सी-सी-डीचा विषय आहे, त्या विषयानुसार आपण अशा प्रकारे 5 कृती करू शकतो. तर आपण भिंतीचित्र त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतो किंवा पोस्टर किंवा एखाद्या घरगुती साहित्याचा वापर करून खेळणी, शिक्षण साहित्य आपण बनवून घेऊ शकतो. त्यानंतर आपला अंगणवाडी किंवा अंगणवाडी परिसर स्वच्छ, त्यानंतर रोपटे लावणे. तर यासाठी बरीच असे आपण पूर्वतयारी करू शकतो. तर पूर्वतयारी करत असताना तर हे बघा अशा प्रकारे मी कार्ड शीट पेपर घेतलेले आहे. आपण पेपराचे रोल करू शकतो किंवा रंगीत कार्ड असो, रंगीत पेन असो किंवा आपल्या कल्पनेतून आपण कुठला कार्यक्रम घेणार आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला अशा प्रकारे हे साहित्य आपण पूर्वतयारी म्हणून करून घेऊ शकतो किंवा आपल्याला जर रोपटे लागवड करायची असेल, तर आपण ते रोपे देखील उपलब्ध करून घेऊ शकतो. त्यानंतर बघा 10 मिनिटांसाठी आपल्याला प्रश्नावली तयार करून घ्यायची, जी आपल्या पालकांशी चर्चा करणार आहोत. जसे मुलांच्या प्रगतीबद्दल त्यांच्याशी बोलायचे आहे किंवा काही प्रश्न असेल तर ते जाणून घ्यायचे आहे आणि पालकांना विचारायचे आहे, की आपल्या कुठल्या 3 गोष्टी आपण शिकलो. तर ह्या प्रकारे आपल्याला 10 मिनिटासाठी प्रश्नवालीचा कार्यक्रम ठेवायचा आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं बघा, जो ई-सी-सी डे आपल्याला लिंकमध्ये जोडायचं आहे. तर ती लिंकमध्ये कुठल्या प्रकारचा बदल झाला आहे, तो देखील आपण इथं जाणून घेतला असेल. तर ही जी लिंक आहे, ती आपल्या ग्रुपला आपल्याला प्राप्त होईल. त्यानंतर ज्यावेळेस आपण Google फॉर्मॅट भरू, तर जो जो Google फॉर्मॅट भरणार आहोत, तर पहिला पेज अशा प्रकारे बदल करण्यात आलेला आहे. तर तो आपल्या अंगणवाडीचा विषय आपल्याला इथं स्क्रीनवर दिसेल. माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या सर्व अंगणवाडीची माहिती आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये भरायची. भरून झाल्यानंतर जो शेवटचा पेज आहे, तर तो शेवटचा पेज ज्यावेळेस आपण Google फॉर्मॅट सबमिट करू, तर अशा प्रकारे थँक यू म्हणून जर येईल, तर आपलं जो Google फॉर्मॅट आहे, तो यशस्वीरित्या आपण भरला असं ग्राह्य धरायचं आहे. तर हा Google फॉर्मॅट देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपण उद्या जो ई-सी-सी डे साजरा करणार आहोत, तर तो आम्ही आमच्या अंगणवाडीत कशाप्रकारे साजरा केला, तो देखील आपण इथं बघणार आहोत. आणि दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ई-सी-सी डेचं इतिवृत्त आणि विषय कशी मांडणी करायची, ते देखील आपण इथं जाणून घेणार आहोत. ई-सी-सी डेचे कार्यक्रम आपण घेत आहे. तर
ते कार्यक्रम अशा प्रकारे आम्ही रजिस्टरवर आखलेले आहे. तर ते तुम्ही अशा प्रकारे बनवू शकतात. तर हे बघा जे कार्यक्रम झालेले आहे त्याचं असं मुख्यपृष्ठ बनवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण इतिवृत्त लिहून ठेवू शकतो. कारण आपल्याला हे सर्व पूर्वतयारी करायची आहे. कारण आपल्याला विषय, उद्दिष्ट सगळं माहीत आहे. तर हे बघा आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन ECC डे. तर दिनांक 10/2/25 रोजी अंगणवाडी क्रमांक 4 अंगणवाडी आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रामुख्याने पालक आणि बालक यांना प्राधान्य देण्यात आलं या कार्यक्रमाचे इतिवृत्त हे खालीलप्रमाणे. त्यानंतर ह्या कार्यक्रमाचा आपल्याला विषय हा घ्यायचा आहे. तर आपला विषय आहे माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी. आणि आपलं उद्दिष्ट आहे, की आपण जे बालक आणि पालक आहे यांना आपल्या अंगणवाडीबद्दल असलेली जबाबदारी आणि चांगल्या सवयीची जाणीव व्हावी. साहित्य आपलं आहे रंगीत कार्ड, पोस्टर, घरगुती वस्तू, रोपटे किंवा आपण इतर साहित्याचा इथं समावेश करू शकतो. त्यानंतर बैठकीला आपण जे चिन्हांकित करणार आहोत तर तो विषय आपल्याला इथं घ्यायचा आहे. माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी या संकल्पनेतून पालक असो वा बालक त्यांनी अंगणवाडी ही माझी आहे हे मनात ठाम मत केले पाहिजे व अंगणवाडीचा परिसर नेहमी स्वच्छ कसा ठेवता येईल हे समजले पाहिजे. तसेच अंगणवाडी स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी काही पोस्टर किंवा वस्तू बनविल्या पाहिजेल आणि ती वस्तू विनामूल्य असणे म्हणजे टाकाऊ वस्तूपासून शोभेचे वस्तू साहित्य हे बनवायचे आहे. त्यानंतर स्वच्छता जागृती संदेश अशी कल्पना करून तयार करायचे. हे सर्व करताना पालक, बालक यांनी एकमेकांशी चर्चा करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपण इथं समारोप घेतलेला आहे. बैठकीत अत्यंत महत्त्वाचा विषय कोणता? तो विषय का आवश्यक आहे? पालकांना कोणता फायदा होईल? बालकांना कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळतील? घरी जाऊन आपण कोणत्या कृती करणार? या सर्व विषयी आपण चर्चा करून समारोप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उपस्थित पालकांचे नाव आणि इथं आपल्याला सह्या घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला हा इतिवृत्त देखील आपण पूर्वतयारी म्हणून करू शकतो. म्हणजेच आपल्याला कार्यक्रमाच्या दिवशी कुठल्याही प्रकारची घाई होणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे सांगण्याचा प्रयत्न केला, की जो ECC डे आपल्याला साजरा करायचा आहे, तर त्याची आज आपल्याला पूर्वतयारी ही कशा पद्धतीने करायची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल आणि फायदेशीर ठरला असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर सेविकांपर्यंत शेअर कराल. धन्यवाद.